तर मित्रांनो आपण चाललोय टाटाच्या शोरूम मध्ये. आज आपण टाटाची गाडी बघणार आहोत. ती आलेली आहे मिनी लॅम्बोर्गिनी टाइप. तर बघूया, बराच टाइम आपण तिला रस्त्यावर बघतोय, रोडवर, आणि बघितली नव्हती. तर आपल्यासोबत आज आहे ओम जोशी, बऱ्याच दिवसानंतर आलेला पाहुणा आपल्या ब्लॉग मध्ये. म्हणजे ब्लॉग मध्ये बऱ्याच दिवसाने आला तर पाहुणाच आहे ना भाई तो ब्लॉगचा. काय बोलतो गाईस, आपण मर्सिडीज मध्ये जाऊ शकतो का रे? जाऊ शकतो रे, तसं फ्लिपफ्लॉप घालून नाही जाऊ शकत रे. या कपड्यांवर नाही जाऊ शकत रे, आणि ही गाडी पण नाही घेऊन जाऊ शकत रे. आपण एकदा ट्राय करायचं का असं, म्हणजे गरीब एकदम बनून जायचं का? कॉन्टेंट बनवू शकतो मी, घेऊ तो कॉन्टेंट, माझ्या नोट लिस्ट मध्ये आहे तो कॉन्टेंट. मग करूया ना भाई. ऑल लक्झरियस कार, त्याच्यामध्ये रोल्स रॉयस पण आहे गाईस. आपली ओळख आहे एक रोल्स रॉयस वाला. जी वॅगन घेऊन डायरेक्ट. गाईज व्हिडिओ एंड करतो इथेच मी. खूप झालं गाईस, खूप झालं. व्हिडिओ एंड करूया. कलर्स पण नवीन आलेत, म्हणजे हा कलर नवीन आहे ना? हा कलर नवीन आहे. बोलला मला फीचर्स जर का बघायला गेलं तर याच्यामध्ये 7 इंचचा टच स्क्रीन आहे, कॅमेरा आहे, 4 पॉवर आहे. गाइस उकळती कॉफी पियाने. कैसे आहे कॉफी? कशी आहे? सुकून. मारुतीपेक्षा इतर बरी आहे का? हा? आणि महिंद्रापेक्षा? मारुतीची कुठली गाडी? महिंद्रापेक्षा पण बरी आहे. काय बोलतो? मारुतीची पण बघायला गेलेलो आम्ही. अमूल दूध आहे याच्यामध्ये, मशीन वाली नाही. अमूल दूध. ओके भाई. मागे बसलो कसं एकदम फील होतो रे भाई. हा, मॅन्युअल पण भारी आहे, एकदम कम्फर्टेबल आहे रे. बघ भागाचं स्पूज भारी स्पेस आहे, आरामात बसतेस. बघ ना, सनरूफ छोटा आहे रे, पॅनोरामिक आहे पण छोटा आहे. व्हेंटिलेटेड सीट्स आहेत एकदम अख्खे. स्क्रीनच मला म्हणजे याच्या स्क्रीन नाही आवडल्या ना छोट्या. हा, ही स्क्रीन चांगली आहे. ती वाली किती 7 इंच आहे, ही किती 12 आहे. कारप्ले आहे, सगळं आहे. इथपर्यंत पाहिजे होतं रे थोडा. एकच माणूस लिहू शकतो. ऑटोमॅटिक आहे का ही? हो, ऑटोमॅटिक. आणि हा खाली ड्राईव्हला हँड ब्रेक आहे. खाली ड्राईव्हला ब्रेक प्रेस करा. ओके. हे ब्लाइंड मॉनिटर, ज्या साईडचे इंडिकेटर्स आहे ना त्या साईडसाठी. डिझेल मध्ये जे आहे ना, हा जो आहे ना तो विदाउट ॲडस वाला मॉडेल आहे. हा, ॲडस वाला मॉडेलला फक्त इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे, नाहीतर मग असं नॉर्मल हँड ब्रेक आहे. आणि याला ऑटो वेगवेगळं आहे का एकच आहे? काय ड्युअल झोन एस7 नाही ना, सिंगल एस7 आहे. आणि हा 360 कॅमेरा. जो व्ह्यू तुम्हाला बघायचं तो बघू शकतो. 3000 RPM ला उठते आणि स्पोर्ट्सला खाली उठेल का? आता प्लस वगैरे करू शकतो, प्लस मायनस. गिअर ऑटोमॅटिक कमी होत असतील ना पण? ऑटोमॅटिक गिअर कमी होतं. काय ॲव्हरेज काय डिझेल मध्ये? डिझेल मध्ये सर सेटेमध्ये तुम्हाला 15 ते 17 आणि हायवे वरती 25 ते 27. फिरल्यासारखी. मला ते बघायचं रे पुढचा इंजन बघायचं. काहीच नाही, इंजिनवरती सीसीवरती डिपेंड्स असेल.
टाटा बाय बाय. चल गे. कशी वाटली जय पाटील गाडी? कशी वाटली? नाही आपल्याला काय एवढी जास्त आवडली नाही गाडी. हाय बाहेर म्हणजे बाहेरून गाडी बसत आहे, पण आपण चालवताना मॅन्युअलच गाडी वाटते. तर एकदम. आणि पलवली मी जेव्हा पलवत होतो गाडी तेव्हा तुम्हाला मागे कसं वाटत होतं? म्हणजे एकामेकाच्या अंगावर गेले का तुम्ही? नाही हा? हाय गाडी ठीक आहे रे, परफॉर्मन्स चांगला आहे, पण ती नंतर ना कंटाळा येईल चालवायला. असं परफेक्ट म्हणजे ना अंगाशील गाडीला असं आहे तुझी. म्हणजे कम्फर्टेबल गाडी एवढी वाटली नाही, जी बाहेरून जशी वाटते ना भारी तशी वाटली नाही. तर आपण आजचा ब्लॉग कंटिन्यू केलाच सोबत, तुम्ही बघतच असाल. ज्यांनी पूर्ण बघितला असेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितलीच असेल. तर आपण एंड करूया ब्लॉग हा. लाइक कर देना, शेयर कर देना, सब्सक्राइब कर देना, ठीक है. और मतलब क्या बताऊं यार, बेसिक